आणि हे घरी असून सुद्धा हायजीनला महत्व दिलेलं आहे. जे ऍडिक्टेड आहेत चॉकलेट्सला, ह्याला ऍडिक्ट व्हाल ते सगळं सोडून. असलं भारी आहे. हिडन जेम आहे एकतर. हिडन जेम असल्याचं काय म्हणजे आतमध्ये शोधावं लागलं आपल्याला. जो स्वीटनेस त्या अंजीरचा असतो आणि खजूरचा असतो तो येतोय फक्त. तर आज मी असा एक स्पॉट शोधून काढलाय जिथे होममेड न्यूट्रिशियस बार लाईक काय तर बनवतात. म्हणजे चिक्की सुद्धा आहे त्याच्यामध्ये आणि शुगर फ्री आहे असं त्यांनी मेन्शन केलंय गुगल वरती. सो ते जॅगरी सुद्धा वापरत असतील. तिथे जाऊनच बघूया काय आहे ते. चला. खूप वेळ झाला मी लोकेशन शोधायचा प्रयत्न करतोय. गुगल मॅप लावूनच आलो मी इथं तरी सुद्धा मिळालं नाही. आणि आता इथे येऊन मला कळालं की हे बसवप्रती नावाचं त्याचं घर आहे. घरातच ते बनतं सगळं. म्हणजे जे काय मॅन्युफॅक्चरिंग आहे ना सगळं इथेच बनतं. आणि आता आज जाऊन बघा ते भेटतायत का. हेच घर आहे ना. ओके. सर हॅलो. येस तुम्हाला कॉल केला होता काल. हा येस 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 नवनीत का? हा Yes, yes, yes. नवनीत आहे. ऍक्च्युली खालती प्ले स्कूल होता म्हणून मला वाटलं की हेच केलं नाही स्कूल ते मेसेज हा हिडन जेम आहे एकतर. हिडन जेम असल्याचं काय म्हणजे आतमध्ये शोधावं लागलं आपल्याला. लोकेशन लावून मी इथपर्यंत आलो. येस 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 या या Yes, yes. वेलकम. गुगल वरती बघितलं होतं की तुम्ही न्यूट्रिशनल असे काय तर म्हणजे एनर्जी बार काइंड लाईक तुम्ही येस बनवता. येस 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 सो याचं काय म्हणजे नक्की काय आहे. हे खजूर अंजीर रोज पहिला म्हणजे मी काय झालं 2018 पासून मी घरी बनवत होतो. हे खजूर अंजीर रोज फुल न्यूट्रिशियस आणि हेल्दी. आणि ह्याच्यात काही साखर गुळ काही नाही आहे. काय नॅचरल डेट्स नाही येते ना ते बनवत होतो मी घरी. शुगर फ्री आहे ना पूर्ण. पूर्ण शुगर फ्री 100% ऑर्गॅनिक. हा ऑर्गॅनिक. टेस्ट मध्ये कसं आहे ते पण बघूया. काही त्याचा आर्टिफिशियल फ्लेवर्स घातला सगळं वाटतच नाहीये. पूर्ण जे बेस तुम्ही वापरला ना अंजीरचा येस त्याचा फ्लेवर येतोय आणि स्वीटनेस एक्स्ट्रीम लेवलला नाहीये. हा नॅचरल जो स्वीटनेस त्या अंजीरचा असतो आणि खजूरचा असतात. तो येतोय फक्त. जबरदस्त लागतंय. टेस्टला पण चांगला आहे. खजूर ज्यांना ज्यांना आवडत नाही त्यांच्यासाठी हे मला वाटतंय हा. लहान मुलांना जास्त करून. येस येस जे ऍडिक्टेड आहेत चॉकलेट्सला, ह्याला ऍडिक्ट व्हाल ते सगळं सोडून. असलं भारी आहे. आता काय होतंय स्वीट मार्ट मध्ये सगळं साखर आणि हे घातलेलं असतं ना पुरा दुधाचं. आता दुधाचं पण जास्त हे करत नाही ते वचनाला. हे सगळंच नॅचरल आहे पुरा. आणि सीड्स पण ह्याच्यात घातलेलं ते पण सगळं न्यूट्रिशनल असतं. किचन पण पूर्ण हेल्दी दिसतंय यांचं. आणि एक तर सगळं क्लीन ठेवलंय. घरात बनवतात ते होममेड आहे तरी सुद्धा हायजीनला खूप महत्व दिलेलं आहे. कारण हँड ग्लोव्स ते युज करतायत आणि अजून ते कॅप वगैरे युज करतात. आपल्याला रेस्टॉरंट्स मध्ये सुद्धा पण बघायला मिळत नाही. आणि हे घरी असून सुद्धा हायजीनला महत्व दिलेलं आहे. ऍक्च्युली मखानाचं कसं झालं मी फर्स्ट टाइम मॉल मध्ये बघितलेलो हे काय व्हाईट व्हाईट त्यांना विचारलो मग त्याने म्हटले मखाना हे लई न्यूट्रिशियस आहे. मखाना आता थोडे वर्ष झाली आता जरा असं पॉप्युलर झालेलं आणि आहे. ते आमचं प्राईम मिनिस्टर मोदी त्यांनी काय स्पीच दिले त्याच्यामुळे आणि त्याला फुल डिमांड आले. बरोबर बिहारचं ऍक्च्युली प्रोडक्ट आहे. म्हणजे देशभर आणि म्हणजे बिहार मधून हे सगळं तिथनं इन्व्हेंट झालेलं. हा तिथनं एक लोटस सीड म्हणून येते बघा ना टेस्ट बारीक पण केलेलं नाही. हा ते अखंडच ते कटिंग मध्ये मखाना युज करून ना कटिंग मध्ये काय ते कट होतंय ते तेवढंच. म्हणजे ह्याला कुरकुरीत असते का म्हणजे ते ओरिजिनली सॉफ्ट असते. म्हणजे तुपामध्ये रोस्ट केल्यानंतर ते मखाना कुरकुरीत होत आहे. मग कसलं क्रंची आहे. जबरदस्त म्हणजे एक्स्ट्रीम लेवलचा क्रंची आहे. आवाज आला का तुम्हाला. कुरकुरीत क्रंची हे वाटतंय. आणि एवढंच काय याला जरा थंडी लागायचं नाही म्हणून मी एअरटाईट पॅक मध्ये हे असं बॉक्स मध्ये हे सर्व करतो. म्हणजे तुम्ही असं एक्सपायरी डेट वगैरे आहे का. 2-3 महिने तरी काही होत नाही. तुम्ही कधी ओपन करता त्यावेळेला थोडा तुम्ही हे करून मग नंतर हे केला ना. जिम वाल्यांसाठी 1-2 तुम्हाला स्टिकर पण लावून लागतील. ते घरात असंच बनवत होते नंतर त्याचा ब्रँड झालाय आता.
हा सेम हे खजूर अंजीर नट्स अँड सीड्सच हो हा एक असं आहे की थोड्या लोकांना कसं असते ट्रॅव्हलिंग साठी किंवा जिम साठी Yes, yes, वन yes, टाइम yes. म्हणजे आता मॉर्निंग ब्रेकफास्ट बद्दल काहीतरी हम्म. चांगलं हे पाहिजे म्हणजे 50 ग्रॅमचं बार हो. सफिशियंट आहे. म्हणजे याचं प्राइस काय आहे बारचं काय प्राइस आहे? हा याचं 60 रुपीज. 60 रुपीज पर. Per. ओके ओके ओके. आणि हे राजगिऱ्याचे क्यूब्स आहेत ना? हा राजगिऱ्याचं चिक्की. चिक्की हा आहे. म्हणजे वरती 8 पीस येते खाली 16 पीस येतात. ओके ओके हा. ओके. येस. 125 रुपीज पाव केजी. 125 रुपीज. पाव आणि लास्ट इथं मखाण्याचे मखाना ही पण चिक्कीच आहे. ह्याचं काय प्राइस आहे म्हटलं? 225 रुपीज पाव केजी. पाव. ओके 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 ओके. सगळं होममेड आहे एकतर आणि नो कंज्युसेसचे ड्रायफ्रुट्स सीड्स तुम्हाला ते घालताना बघितलं जातं. मी मेकिंगचा पण व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे. सो जर ह्याच्यातलं काही तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही डिरेक्टली यांना कॉन्टॅक्ट करू शकता. मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये याचा नंबर देतो आणि जर लोकेशन हवं असेल तर लोकेशन सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये मी खालती देईन. तर पुन्हा एकदा भेटूयात एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हाईप करायला विसरू नका. कारण हाईप केल्यावर व्हिडिओ आपला जास्तीत जास्त लोकांपर्यंत रीच होईल. धन्यवाद.